गेलो. आणि काय रे लक्या टुक्या मुक्या चुक्या झुक्या तू आमच्या गोपाळा असं का बरं बोलत असतो बर बघितलं मी म्हणलेलं का नाही परत तसंच होणार. ए लक्या तू ह्याच्या प्रश्नाचं उत्तर दे आधी. दिगी उत्तर दे. अरे मी त्याच्या विरोधात नाही बोलत बाबा. मला बघ मला काय आहे खरं आहे ती पाहिजे असतं. मी खऱ्याच्या बाजूने बोलतो. ए तुला काय माहितीये रे खरं खोटं लय शहाणपणा करतोय तू. आम्ही बोलवलं तर आमच्यावरच हे करायला लागलाय का तू हा? ती वेळ आली खर. काय काय हा हे बघा हे तुम्हा सगळ्यांसाठी आणलंय मी. मला तुमच्याकडून एक मदत पाहिजे होती. आमची कसली मदत साहेब? त्या गोपाळ नावाच्या टेलरने लालीला त्याच्या दुकानात ठेवलं होतं. तुमच्यापैकी कुणाला कळलं नाही? अहो नाही साहेब. अहो तुम्हाला सांगतो आमच्या गोपाळा फसून अडकवायचा हा कुणाच तरी प्रयत्न नाही. पण तिला बाहेर पडताना कुणी नाही बघितलं. नाही नक्की जो दुकान तर अगदी समोर आहे गोपाळ नावाच्या टेलरच्या दुकानाच्या. माणसाचं सहज लक्ष जातं. अगदी नाही गेलं कधी लक्ष. नाही साहेब मी नेहमी कामात असतो ना तुम्हाला माहीतच आहे की. त्यामुळे माझं असं काय विशेष लक्ष नाही गेलेलं पुढं. त्यामुळं मला काय माहीत नाही एवढं. नाही म्हटलं तुम्ही तिथेच पडीक असता 5-5 फुटाच्या त्रिज्येमध्ये. लक्ष नाही गेलं कधी कोणाचं? अहो नाही साहेब तुम्हाला तीच सांगतोय. असं जर आमच्या गोपाळला काही केलं असतं का नाही तर कोणतरी ते बघितलं असतं. आम्ही तर बघितलं असतं पण त्याच्या घरच्यांनी बी बघितलं नाही. तुम्हाला सांगतोय गोपाळ कोणतरी अडकवायचा प्रयत्न करतोय आमच्या देव माणसाला. हा हे खरं आहे. कशावनं हे सगळं गोपाळने केलेलं नाही तुम्हाला माहिती आहे नाही म्हणजे साहेब काय आहे ह्या टायमिंगला म्हणजे रात्री गोपाच्या दुकानापाशी कोणच नसतं. त्यामुळे मला वाटते रात्रीचा फायदा घेऊन त्याने हे सगळं कांड केलं असणार. साहेब तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. गोपाळच खरा गुन्हेगार आहे. त्याला जेवढी मोठी होईल तेवढी शिक्षा करा. लक्या झालं का परत चालू लक्या टुक्या मुक्या चुक्या डरजुल्या खरजुल्या. अरे तुला कळतंय का तू गोपाळ बद्दल काय बोलते ते? आणि कोर्टात अजून केस चालू आहे आणि तू झाला मोठा न्यायाधीश. हा तू कोण सांगणार रे गोपाळला शिक्षा झाली पाहिजे म्हणून? बघ की साहेब लकी